ओवी 11वी. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण गुणापासून भूते. अहम मी, स्फुरण स्मरण कंप प्रतिभा, लक्षण पूर्ण चिन्ह व्याख्या, त्रिगुण सत्व रजतम, भूते पंचमहाभूते पृथ्वी आप तेज वायू आकाश. केवळ परमात्म्याच्या ठिकाणी मी आहे असे अतिशय सूक्ष्म भान प्रथम निर्माण झाले. स्वतःचे ते स्मरण हेच मायेचे खरे रूप. मायेपासून सत्व रजतम हे 3 गुण निर्माण झाले आणि त्या गुणांपासून पंचमहाभूते निर्माण झाली. 12वी ओळ. पृथ्वी आप तेज वायो आकाश, सृष्टी रचली सावकाश, येथे दृश्य अदृश्य सकळ माया. पंचमहाभूते माती किंवा जड द्रव्य, पाणी आग वारा व पोकळी अथवा आकाश. सृष्टी दृश्य अदृश्य लोक. दृश्य म्हणजेच व्यक्त, इंद्रियांना दिसणार. अदृश्य म्हणजे अव्यक्त, इंद्रियांना न दिसणार. पंचमहाभूतांपासून प्रथम अव्यक्त व नंतर व्यक्त सृष्टी रचना क्रमाक्रमाने झाली. पण व्यक्त अव्यक्त सारी सृष्टी रचना माया निर्मितच आहे. पहिलं स्पष्टीकरण. मूळ परमात्म स्वरूप एकच एक आहे, म्हणजे अद्वय अखंड आहे. त्यास सद्वस्तू म्हणतात. या विश्वामध्ये व विश्वाबाहेर एका परमात्म्याहून अन्य काही नाही. मग अडचण अशी की एकीकडे एकच एक परमात्मा सद्वस्तूपणाने सर्व व्याप्त आहे, पण दुसरीकडे त्याच परमात्म्यामध्ये अनेकपणाने काठोकाठ भरलेले विश्व प्रत्ययास येते. विश्वातील अनेकपणाचे मूळ परमात्म्याच्या एकपणातच शोधले पाहिजे. याचा अर्थ असा की मूळ एकच एक असणारा परमात्मा त्याच्या शक्तीने व त्याच्याच संमतीने अनेकपणामध्ये विश्वामध्ये विलासतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी एक महान शक्ती त्याला अनेक रूप देऊन साकार करते व त्या रूपांना पाहता पाहता निराकारात घेऊन जाते. व्यक्त आणि अव्यक्त यांचा हा खेळ खेळणाऱ्या या शक्तीला माया असे नाव आहे. स्वभावतः परमात्म्याच्या सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी तादात्म्याने स्वस्थ असतात. त्या गतिमान होण्यास त्यांना